नसेल, शिक्षण हा एकमेव पर्याय. मग शिकण्याकरता वेळ कमी आहे, दिलेले 20,000 रुपये संपत येत आहे. मग कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त शिक्षण घेता आलं पाहिजे. दिवस रात्र वार लावून शिकला तो माणूस. एक दिवस जेवायचं, दुसऱ्या दिवशी उपाशी राहायचं, एक दिवस जेवायचं, दुसऱ्या दिवशी उपाशी राहायचं. आणि अशा प्रकारे शिकून तिथून भाऊसाहेब शिकून आले. आमच्या पुराणा माहितीये का, ते आमचा पुराण पुरुष कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 18 ते 20 तास अभ्यास करायचे. आमच्या पुराणात सांगितलं पाहिजे. बुधभूषण लिहिले, छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख अशोकांनी केला. त्यांचं कुळ आहे आमचं. छत्रपती संभाजी महाराजांच्या कुळात आमचा जन्म झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा थोरले मुलं काय स्वराज्याचे धाकले त्यांनी छत्रपती संभाजी महाराज. माहितीये तुम्हाला, संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी इन द एज ऑफ 14 आमच्या घरातले पोट्टे 14व्या वर्षी 7व्या वर्गात किंवा 8व्या वर्गात असतात. ढोपराणी शेंबूड पुसण्याचं वय. रात्री 2 वाजता लटकीला जरी लागली तर अजूनही आमच्या घरातलं पोट्ट आहे होते बाहेर जायसाठी. ही परिस्थिती आहे. आणि जिजाऊ मासाहेबांनी आपला नातू कसा घडवला. आम्ही काय करतोय, महासाहेबांना 450 वर्षाअगोदर 400 वर्षाअगोदर कळतं माझ्या देशामध्ये पोर्तुगीज येत आहेत, डच येत आहेत, फ्रेंच येत आहेत, इंग्रज येत आहेत, यहुदी येत आहेत, पारशी येत आहेत. या सर्वांसोबत डील करायचं असेल, व्यवहार करायचा असेल, व्यापार करायचा असेल, त्यांची भाषा आली पाहिजे, त्यांच्या भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना 6 भाषा शिकवल्या. आणि छत्रपती संभाजी महाराजांना 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 16 भाषांमध्ये प्रावीण्य केलं. 16 भाषांमध्ये. आम्ही आमच्या पोरांना सांगतो का, सांगितलं पाहिजे आम्ही आमच्या पोरांना की बाबा रे, आणि पोरग नाही बाबा, माझ्या एकुलते एक पोरग वर्धेतच राहिलं पाहिजे, वर्धेतच नोकरी कर, कुठे जाऊ नका. हा अजिबात नाही. काळ बदलतोय. आपल्या पोरांनी अमेरिका असेल, जपान असेल, चायना असेल, कुठेही जावं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. केवळ आणि केवळ विमानात बसण्याचं नाही, विमानाचा पायलट होण्याचं नाही, विमानाचं मालक बनण्याचं स्वप्न आम्ही आमच्या पोरांना दाखवलं पाहिजे. ते स्वप्न आम्ही मासाहेबांनी दाखवलं. ते स्वप्न म्हणजे एका सरदाराच्या घरात जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि आख्यायिका अशी आहे की 3 पावलं जमीन मागितली. कोणी मागितली होती. आता नाव घेतलं तर बाबांनी मागितली, नाव घेतलं लोकांचं पोट दुखतं. आणि सगळेच्या सगळे निशस्त्रीय करून टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. त्याचं कारण सांगितलेलं होतं. काय कारण सांगितलं की बटूक वामनाने पूर्ण पृथ्वी निशस्त्रीय केलेली, आता कोणी क्षत्रिय शिल्लक नाहीये आणि म्हणून तुला राज्याभिषेकाचा अधिकार नाही. अशा प्रतिकूल परिस्थिती एक माय शिवाजी घडवतात. कुणालाही राजा म्हणून घेण्याचा अधिकार नाहीये. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सबंध भारतामध्ये विरोध होत असताना एक माऊली उभी राहते. त्या माऊलीचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. म्हणजे जिजाऊ मासाहेब आपल्या नातवांना 16 भाषा शिकवते, छत्रपती शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या भाषा शिकवते. इतकंच नाही, आपल्या सुनांना शिकवलं. तारा राणी, येसू राणी, सई राणीबाई साहेब यांना शिकवलं. आपल्यापैकी बऱ्याच मुलींना माहिती नसेल, आज मोठ्या प्रमाणामध्ये या देशातल्या स्त्रियांवरचे अत्याचार वाढत आहेत. मी दाव्याने सांगतो तुम्हाला, आपल्या पोरींच्या हातामध्ये तारा राणींचं, आपल्या कुळातली तारा राणी, या तारा राणींचं जीवनचरित्र द्या. ज्या तारा राणीने 9 वर्ष औरंगजेब बादशाहच्या विरोधामध्ये लढा दिला आणि औरंगजेब बादशाहची कबर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खोदली. त्या तारा राणींचा इतिहास आमच्या पोरीने जर वाचला ना, त्यांच्या पदराला हात लावण्याची ताकद कोणी माईचा लाल करणार नाही. एवढी ताकद छत्रपती